पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 16. राऊंड टेबल कॉन्फरन्स 1. आता आपण सर्वांची व माझी जवळजवळ 5-6 महिने भेट होणार नाही या विचाराने माझे हृदय भरून येते. गेल्या 2 वर्षात माझ्याकडून जी काही थोडीफार कामगिरी झाली असेल त्याला हजारो सद्गृहस्थांनी मदत केली नसती तर माझ्या एकट्याच्या हातून काहीच झाले नसते. मी केलेल्या कामगिरीच्या वाट्यापैकी कायदे काउन्सिलमधील कामास माझे मित्र डॉ. सोळंकी यांनी जास्त सहाय्य केले. 1926 साली गव्हर्नरने मला बोलावून विचारले की मला अस्पृश्य वर्गातर्फे डॉ. सोळंकी यांना मुंबई कायदे काउन्सिलमध्ये निवडले तर त्यांचे व तुमचे काउन्सिलमध्ये जमेल किंवा नाही. यावर मी उत्तर दिले की डॉ. सोळंकी हे चांगले सुशिक्षित असल्याने काउन्सिलमध्ये आमचे जमेल. मी थोडासा उद्धट व रागीट असा आहे. काउन्सिलमध्ये असताना डॉ. सोळंकी यांच्याशी वागताना तसे दोष मजकडून घडले असतील, परंतु डॉ. सोळंकींनी मनात काही एक न बाळगता मनोभावाने मदत केली आहे व म्हणून काउन्सिलच्या सर्व कामाचे श्रेय डॉ. सोळंकी यांनाच आहे. काउन्सिलच्या बाहेरच्या गोष्टीत समता संघाने मला फारच मदत केलेली आहे. श्रीयुत देवराव नाईक यांनी आजपर्यंत मला केलेल्या मदतीवरून मी त्यांना माझा उजवा हात मानतो. मला खात्री आहे की जरी मी 5-6 महिन्यासाठी परदेशात जात असलो तरी एकमेकांच्या सहवासाने आमचे इतके तादात्म्य झाले आहे की माझ्या मागे श्री नाईकच काम करू शकतील. दुसरे माझे समता संघाचे मित्र श्री प्रधान, कद्रेकर, कवळी इत्यादी मंडळींनी बरंच मदत केली आहे. तसेच श्री शंकरराव परशा यांनी पैशाच्या बाबतीत फारच मदत केली आहे. श्री शंकररावांसारखा आधारस्तंभ दुसरा कोणीच नव्हता. सार्वजनिक कार्याला पैसा आवश्यक असतो, परंतु सुरुवातीस मी काढलेल्या सोलापूर बोर्डिंगच्या वेळी माझ्याजवळ फक्त 500 रुपये होते. नंतर एका ज्यू मित्रास रुपये 1000 ची प्रॉमिसरी नोट लिहून देऊन या बोर्डिंग संस्था सुरू केल्या आहेत. त्यात श्री शंकररावांनी फार मदत केली. प्रेस घेण्यासाठी त्यांनी 1800 रुपये मदत केली आहे. आजपर्यंत अस्पृश्य वर्गांसाठी जी थोडी बहुत कामगिरी मजकडून झाली आहे तिच्या श्रेयाचे अनेक लोक वेगवेगळ्या कामातले सहकारी भागीदार आहेत. माझ्या मित्रांना व सहवासातल्या मंडळींना असे वाटते की माझा स्वभाव काव्यमय नाही. मीही असेच समजतो, पण माझा स्वभाव अगर वृत्ती काव्यमय नसली तरी माझा आयुष्यक्रम, माझे जीवन म्हणजे एक अपूर्व व प्रचंड असे काव्यच बनत चालले नाही काय. हिंदुस्थानातील एका अस्पृश्याची महाराशी पोर पुढे गोलमेज परिषदेत बसेल आणि राष्ट्राची भवितव्यता निर्माण करण्याच्या चर्चेत प्रामुख्याने भाग घेईल हे कोणाला तरी शक्य वाटले असते काय. कल्पनेची भरारी लुळी पडावी, तिलाही आकलन करता येऊ नये इतकी ही घटना काव्यमय व चमत्कारीपूर्ण नाही काय. ज्याला अद्भुत रम्य काव्य उर्फ रोमांस म्हणतात त्यात माझ्या या आयुष्यक्रमापेक्षा अधिक अद्भुत असे दुसरे काय असू शकणार. इतरांना तर शक्य नाही, पण बडोदा महाराजांच्या औदार्याने प्रथमच मी जेव्हा शिक्षणाकरता न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघालो तेव्हा सुद्धा पुढे असे काही घडेल विद्यार्जन करून स्वतःचे हित साधण्याच्या उद्देशाने सुरू झालेला माझा जीवनक्रम इतक्या अल्पावधीत माझ्या मुख्या व पददलित जनतेच्या आयुष्यक्रमाशी आणि सुखदुःखाशी एकजीव होण्याइतका सार्वजनिक व महत्त्वपूर्ण बनेल याची खुद्द मला स्वतःला अंधुक देखील कल्पना नव्हती. माझ्या जनतेच्या मनविषयीच्या या अलोट प्रेमाला मी पात्र आहे असे मला कधीही वाटत नाही. ज्याला दैव अगर भवितव्य म्हणतात त्या भवितव्याचेच हा खेळ असून तिच्या पूर्वसंकेतानुसार माझ्या एरवीच्या खाजगी महत्त्वहीन व काव्यहीन जीवनक्रमाला सांप्रत्य वळण व महत्त्व एकसारखे प्राप्त होऊन राहिले असावे असे मला वाटू लागले आहे. ते काही असो, पण माझ्या जनतेच्या उद्धाराचे एक साधन व निमित्त म्हणून परमेश्वराने आज मला हाताशी धरले आहे. या जाणिवेने प्राप्त होणारे समाधान इतके दुर्मिळ आहे की ते फारच थोड्या भाग्यवंतांच्या वाट्याला येत असेल. पूर्वसंकेतानुसार मजवर पडलेल्या या जबाबदारीला व माझ्या लोकांच्या मजविषयीच्या प्रेमविश्वाला स्वतःला सर्वतोपरी पात्र बनवावे हे मला माझे आद्य कर्तव्य वाटत आहे. आपण दिलेली थैली व मानपत्र मी स्वीकार करतो, परंतु थैलीतल्या रकमेचा आपल्या खाजगी कामाकरता मुळीच उपयोग करावायचा नसून ज्या गरीब समाजाकडून ही थैलीची रक्कम जमा झाली आहे त्याच गरीब जनतेच्या कामी तिचा उपयोग होणे इष्ट आहे. अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या मध्यवर्ती संघटनेच्या खर्चाकरता मुंबई इलाख्यातर्फे वर्गणी जमवून देण्याचे मी कबूल केले आहे. त्याकरता सदरील रकमेचा काही भाग डॉ. सोळंकी यांच्याजवळ ठेवून मी जाणार आहे. दलित काँग्रेसकरता त्यांनी सदर रकमेचा उपयोग करावा.
बाकी रकमेचा दुसऱ्या तऱ्हेने उपयोग होणार आहे. आपले बंद पडलेले बहिष्कृत भारत पत्र पुन्हा सुरू करावे अशी माझी इच्छा आहे. सद्यस्थितीचे निरीक्षण करून त्याचे लेख सदर पत्रात येतील. पत्राचे नाव बदलण्याचा मी निश्चय केला आहे, कारण नावामुळे बरेच लोक आपले पत्र घेत नसत व आपले म्हणणे काय आहे हे सर्वांना समजावे हा जो आपला उद्देश आहे तो साधला जात नसे. यासाठी नाव बदलण्याचे मी निश्चित केले आहे. पत्राचे नाव जनता. पहिला अंक 30 नोव्हेंबर 1930 रोजी निघाला. ठेवून त्याचे संपादकत्व श्री देवराव नाईक यांच्याकडेच राहील. सदर पत्रास वर्गणीदार मिळवून देण्याची कृपा करावी. थैलीच्या रकमेतील काही भाग मी चालविलेल्या बोर्डिंगांना मदत म्हणून द्यावा. वरीलप्रमाणे थैलीच्या पैशाचा विनियोग केला जाईल. राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी विलायतेत जाण्या येण्याचा डॉ. आंबेडकरांचा खर्च जर इंग्रज सरकार देणार असेल तर मग ही थैली कशासाठी असे आपल्यापैकी काही जणांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु ज्यावेळी मला आपल्या मदतीची जरुरी होती त्यावेळी सुद्धा मी आपल्या मदतीची अपेक्षा केली नाही. मला आज माझ्या खाजगी कामासाठी तुमच्या मदतीची जरुरी नाही. जेव्हा जरुरी लागेल तेव्हा मी अवश्य मागेन. मी राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाणार आहे. त्या परिषदेपासून निदान अस्पृश्य वर्गाचा तरी फायदा झाल्यापासून राहणार नाही. परंतु लोकांनी या परिषदेवर बहिष्कार घातला आहे. मला त्यांना विचारावयाचे आहे की जर दोन पक्षात लढाई जुंपली तर तहाची भाषा बोलणे काय वाईट आहे. आज सरकार व काँग्रेस यांच्यामध्ये निकराचा लढा चालू आहे. काँग्रेसच्या चळवळीमुळे सरकारचे नुकसान होत आहे. दोन्ही पक्ष हट्टास पेटले असता कोणीतरी मध्यस्थी केल्याने तडजोडीचा मार्ग राऊंड टेबल कॉन्फरन्सद्वारे निघू शकेल. या परिषदेपासून काही निष्पन्न होणार नाही असे सांगण्यात येत आहे, परंतु मला तसे वाटत नाही. ज्यांना ही परिषद अपयशी होईल असे वाटत असेल त्यांना असे विचारणे आहे की या परिषदेत अपयश कसे व का येईल. सध्या हिंदू, मुसलमान, अस्पृश्य या सर्वांना स्वराज्य मिळत असल्यास पाहिजे आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल दलित काँग्रेसने तसा ठरावही पास केला आहे. सर्वांची एकवाक्यता आहे. मतभेद एकाच गोष्टीवर आहे व ते हे की स्वराज्य कोणत्या पद्धतीवर द्यावयाचे. अल्पसंख्याक लोकांचे संरक्षण होऊन त्यांना कोणत्याही परीने सामाजिक, धार्मिक, राजकीय सत्ता मिळेल. सर्व हिंदू मानव प्राणीमात्र स्वतंत्र असू शकतील असे आज स्वराज्य हवे आहे. परंतु वाद आहे तो स्वराज्याने मिळणारी सत्ता सर्व समाजामध्ये योग्य रीतीने विभागली जावी की एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हाती ती राहावी या संबंधाने आहे. दलित समाज, मागासलेले वर्ग व अल्पसंख्याक वर्ग यांचे समाधान करण्याच्या कामी पुढारलेल्या वर्गांनी व बहुसंख्याक समाजांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला तर आपसातला वाद मिटणे अशक्य नाही. आपल्याला आवश्यक ते मागेनच, परंतु त्याचबरोबर या देशास स्वराज्य द्यावे असा ठराव असल्यास त्यास मी पाठिंबा देणार आहे. या देशाची सर्व तऱ्हेने उन्नती होऊन हा देश उच्च पदात चढावा हे काँग्रेसप्रमाणे आम्हासही वाटते. शेवटी मी राऊंड टेबल कॉन्फरन्स आटोपल्यानंतर दुसरे काम करू इच्छितो व ते हे की लोकमत जागृत करणे. हे फार महत्वाचे काम आहे. काँग्रेसची चळवळ अमेरिका, जर्मनी इत्यादी साऱ्या देशभर होत आहे. तद्वतच आपल्या अस्पृश्यांचे दुःख परक्यांच्या विषयावर टांगले पाहिजे व मी प्रमुख पुढाऱ्यांच्या भेटी घेऊन आपले दुःख त्यांच्यापुढे मांडेन. इतकेच नव्हे तर जमल्यास लीग ऑफ नेशन्स पुढेही मी अस्पृश्यांचा प्रश्न मांडणार आहे व अस्पृश्यांना सध्या पोलिसाच्या व लष्कराच्या नोकरीत मज्जाव आहे तो काढून टाकण्यासाठी खास प्रयत्न करीन. मला आपणा सर्वांना शेवटची एकच विनंती करावयाची आहे व ती ही की आपणा सर्वांनी एकोप्याने व ऐक्याने वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. आपणामध्ये आपापसात पुष्कळसे गट पडलेले आहेत. गेल्या 2-4 वर्षात एक अगदीच आगळे दृश्य माझ्या नजरेस पडले व ते हे की दरेक मनुष्य आपणा स्वतःला पुढारी म्हणून मिरवू इच्छितो. ही फार वाईट गोष्ट आहे. यापुढे हा प्रकार आपण बंद करावा अशी माझी विनंती आहे. आपल्यापुढे इतक्या अडचणी व कामाचे इतके डोंगर पडले आहेत की त्यांच्या निवारणार्थ एक जिल्हा अगर एक इलाकासुद्धा काही करू शकणार नाही. तर अखिल दलित बंधूंनी आपसातील मतभेद बाजूला सारून खांद्याला खांदा लावून कार्यास लागावे यातच आपले हित आहे. माझ्या मागे डॉक्टर सोळंकी व श्री नाईक यांच्या मताप्रमाणे वागून समाजात झालेली जागृती वाढीस लावण्याचे कार्य आपणा सर्वांवर सोपवून मी रजा घेतो. अस्पृश्य व मुसलमानवादी अल्पसंख्याक समाजात व हिंदू काँग्रेस वगैरे बहुसंख्य समाजात पडलेली तेढ अद्याप कायम आहे. निरनिराळ्या 5 अल्पसंख्याक समाजांनी एकमताने जो मसुदा सादर केला होता
त्याकडे तडजोडीचा एक प्रयत्न या दृष्टीने पाहण्याऐवजी तो आम्हाला देण्यात आलेल्या निर्वाणीचा खलिता आहे असे समजून त्याचा काँग्रेस व हिंदू महासभा वगैरे बहुसंख्याक वर्गाच्या प्रतिनिधींनी विरोधपूर्वक अव्हेर केल्यामुळे ती तेढ अधिकच वाढली आहे का कोणास कळे. पण गांधीजींच्या विरोधाचा पारा अस्पृश्यांच्या वतीने मी केलेल्या मागण्यांच्या बाबतीत जरा खाली उतरलेला दिसतो. आपण जर निश्चयपूर्वक वागलो तर मुंडी जाईपर्यंत अस्पृश्यांच्या मागण्यांना विरोध करण्याची स्वतःची प्रतिज्ञा शब्दशः खरी करण्याचा आतताईपणा गांधीजीसुद्धा दाखविणार नाहीत असे मला वाटते. काल रात्री पुन्हा एकदा माझी व गांधीजींची मुलाखत झाली. या मुलाखतीचा योगायोग म्हैसूरचे दिवाणसाहेब सर मिर्झा इस्लाम यांच्या खटपटीने घडून आला. माझ्याशी वागण्याच्या बाबतीत गांधीजींनी स्वीकारलेले धोरण अनावश्यकपणे चुकीचे आहे असे बऱ्याच तिराईत व निपक्षपाती गृहस्थांना वाटत आहे. गांधीजींच्या वागण्यात ज्यांना चूकच दिसत नाही असे महात्मा वेडे लोक, त्याचप्रमाणे अस्पृश्यांना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळाल्यास आपले हुकमी बहुमत आपल्या हातात राहणार नाही अशी ज्यांना आपमतलबी भीती वाटत असे, हिंदू प्रतिनिधी सोडून दिले तर गांधीजींनी माझ्या बाबतीत स्वीकारलेले धोरण निपक्षपातीपणाचेही नाही व मुत्सद्दीपणाचेही नाही ही गोष्ट ओळखणारी विचारी मंडळी येथेही बरीच आहेत. गांधीजींनी मला विचारले की तुम्ही अस्पृश्यांच्या हित संरक्षणासाठी ज्या मागण्या सादर केल्या आहेत त्यात कमी अधिक फेरबदल करण्यास तुम्ही तयार व्हाल काय. यावर मी म्हणालो की कोणताही यथायोग्य फेरबदल करण्यास मी व माझे इतर सहकारी मित्र व अस्पृश्य समाजातील विचारी पुढारी नेहमीच तयार आहोत. असे आपण बेलाशक धरून चालावे. हे ऐकून गांधीजींनी आपली नवी योजना माझ्यापुढे मांडली. त्यांच्या योजनेप्रमाणे संयुक्त मतदार पद्धतीनुसार सार्वत्रिक निवडणुकाकरता उभा राहिलेला एखादा अस्पृश्यवर्गीय उमेदवार जर निवडून आला नाही तर त्याने कोर्टात फिर्याद दाखल करावी व कोर्टाला असे सिद्ध करून दाखवावे की मी व माझ्याविरुद्ध उभा राहून निवडून आलेला हा स्पृश्यवर्गीय उमेदवार हे आम्ही दोघेही इतर सर्व बाबतीत सारख्या योग्यतेचे असूनही केवळ माझा अस्पृश्य जातीयत्वामुळे मी निवडून न येता हा निवडून आला. कोर्टाला ही गोष्ट पटून त्याने तसा निर्णय दिल्यास स्पृश्यवर्गीय हिंदू प्रतिनिधींचा निवड रद्द करण्यात यावी व त्याच्या जागी कोर्टाच्या निकालाने ठरलेल्या पण हिंदू बहुमताने पराजित झालेल्या या अस्पृश्य उमेदवाराची वर्णी लावण्यात यावी. ही योजना इतकी विलक्षण अव्यवहार्य आहे की ती सुचविण्यास केवळ गांधीजीच दजू शकले. मी क्षणमात्र हसलो. मला वाटले की गांधीजींचा हा एक विनोद आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर तशी थट्टामस्करी अगर विनोदाची छटा दिसली नाही. त्यांनी मला गंभीरपणे प्रश्न केला की माझी ही योजना तुम्हास कशी काय वाटते. मी शांतपणे प्रश्न केला की बिलकुल पटत नाही. त्यांनी विचारले का. मी म्हटले की आपली ही योजना अत्यंत अव्यवहार्य आहे म्हणून. झाले. आमची मुलाखत येण्याप्रमाणे निकालात निघाली. मी गांधीजींचा निरोप घेऊन परत आलो. पण या निष्फळलेल्या मुलाखतीत गांधीजींच्या बाबतीत काही एक आशेचे किरण दिसू लागले. मी देतो तेवढ्यावर अस्पृश्य समाजाने कृतज्ञतापूर्वक संतुष्ट राहिले पाहिजे. अधिकोत्तर त्यांना या बाबतीत प्राण गेला तरी काहीसुद्धा मिळू देणार नाही. सार्वत्रिक मतदानाच्या हक्कांशिवाय अस्पृश्यांकरता राखीव जागांची वगैरे कसलीही खास व कायदेशीर सवलत मिळता कामा नये, कारण त्यात त्यांच्यात घात आहे वगैरे प्रकारच्या आपल्या जुन्या व आरंभीच्या विचारसरणीत ते फेरबदल करू शकतात. अव्यवहार्य का असेना, पण कसल्या तरी निराळ्या व खास अशा कायदेशीर योजनेची कल्पना ते संभवू शकतात. ही गोष्ट तसे पाहू जाता काही कमी आशादायक नाही. प्राण गेला तरी बेहत्तर, पण अस्पृश्यांकरता हिंदूहून वेगळे असे मी काहीसुद्धा मिळू देणार नाही. या आपल्या निश्चयापासून गांधीजी ढळू शकतात एवढेच या मुलाखतीने सिद्ध केले. गांधीजींनी आरंभीच आपले प्राण पणास लावण्याची प्रतिज्ञा या बाबतीत तरी निदान करावयास नको होती. दुसरा आमच्यासमोर असलेला चर्चेचा विषय म्हटला म्हणजे हिंदू प्रतिनिधी व सरकार यामध्ये हिंदुस्थानची राजकीय प्रगती कोणत्या पद्धतीवर झाली पाहिजे या बाबतीत उत्पन्न झालेला लढा होय. सरकार तूर्त फक्त प्रांतीय स्वायत्तता देण्याच्याच विचारात आहे. मध्यवर्ती सरकारची जबाबदारी हिंदुस्थानच्या स्वाधीन करण्यास सरकार आजच तयार नाही. पण या भांडणामुळे या जबाबदारीच्या स्वराज्याची अंतिम मर्यादा कोणती व संरक्षक बंधनाचे निश्चित स्वरूप काय, हा जो मुख्य महत्वाचा प्रश्न तो तसाच बाजूला पडून राहिला आहे. आम्ही अल्पसंख्याकांनी असे धोरण स्वीकारले आहे की
जबाबदारीचे स्वराज्य आम्हालाही पाहिजे, पण जातीविशिष्ट प्रश्नांचा निकाल लागेपर्यंत त्याच्या तपशिलाचा विचार करता येत नाही. 5 नोव्हेंबरला दुपारी सर्व प्रतिनिधींना राजेसाहेबांमार्फत चहा पार्टीचे आमंत्रण होते. गांधीजी आदी करून सर्व हिंदू संस्थानिक व युरोपियन प्रतिनिधी हजर होते. बादशहाशी 2-4 शिष्टाचाराचे शब्द बोलण्यासाठी सरासरी 8-10 इसमांची आधीच निवड करण्यात आली होती. मी त्यापैकी एक होतो. राजेसाहेबांशी बोलण्याकरता जाण्याची जेव्हा मजवर पाळी आली तेव्हा लहानपणी पहिल्या दिवशी मास्तरांसमोर उभे राहताना जसे वाटत होते तसे मला वाटू लागले. राजेसाहेबांशी काय बोलावे व त्यांना काय सांगावे हेच मला समजेना. क्षणभर मी अगदी गोंधळल्यासारखा झालो. पण राजेसाहेबांनी माझी काळजी दूर केली. त्यांनीच प्रथम हिंदुस्थानातील अस्पृश्य जनतेची एकंदर परिस्थिती व आयुष्यक्रम कशा प्रकारचा आहे यासंबंधी विचारपूस केली. मी त्यांना शक्य तितक्या थोड्या पण निश्चिंत शब्दात अस्पृश्य जनतेच्या परिस्थितीची माहिती सांगितली. खुद्द राजेसाहेबांच्या ऐकिवात मी सांगितलेल्या गोष्टीपैकी बऱ्याच गोष्टी असाव्यात असे मला वाटत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसले. मी सांगितलेली हकीकत ऐकत असताना त्यांचे ओठ व हातपाय थरथर कापत होते. इतका त्यांच्या मनोभावनेला धक्का बसला. माझे शिक्षण कसे व कोठे झाले, माझे वडील काय करीत होते वगैरे विचारपूस राजेसाहेबांनी अगदी आस्थापूर्वक केली. परवा मुख्य प्रधानाबरोबरही माझे बराच वेळ बोलणे झाले. सर्वसाधारण परिस्थितीचा व तिला धरून अस्पृश्य समाजाला कोणत्या गोष्टी हितावह होतील यासंबंधीचा या मुलाखतीत आम्ही विचारविनिमय केला. गेल्या 10 तारखेला इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेच्या सभागृहात माझे भाषण झाले. अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी आपापली बाजू ब्रिटिश जनतेसमोर मांडण्याची संधी द्यावी या हेतूने हा कार्यक्रम मुद्दाम ठरविण्यात आला होता. मी माझ्या भाषणात अस्पृश्यांच्या वतीने पुढे मांडण्यात आलेल्या मागण्यांची आवश्यकता व उपयुक्तता आजच्या परिस्थितीत का व कशी आहे याचे सप्रमाण विवेचन केले. सर महम्मद शफींनी मुसलमानांची बाजू मांडली. सरदार उज्ज्वल सिंग शिखांच्या वतीने बोलले. सर हर्बर्ट कार यांनी युरोपियन समाजाच्या मागण्यांचे समर्थन केले. हा कार्यक्रम चांगला यशस्वी झाला. ब्रिटिश जनतेपुढे काँग्रेसच्या व बहुसंख्य हिंदू समाजाच्या वतीने गांधीजी वगैरे प्रतिनिधींनी आपली एकतर्फी बाजू मांडली होती. दुसरी बाजूही त्यांच्यापुढे येणे जरूर व ओघप्राप्तच होते. जातीविशिष्ट प्रश्नाच्या बाबतीत गांधीजींची वृत्ती व धोरण काय आहे याचा खरा व स्पष्ट पुरावा त्यांनी घटना समितीत फेडरल स्ट्रक्चर कमिटीत जे भाषण केले त्यावरून आम्हाला लागला. फेडरल कायदेमंडळाची रचना कशी असावी, त्यांच्यात कशा प्रमाणात व कोणत्या तत्वांवर सभासदांची निवड करण्यात यावी या प्रश्नांवर आमची चर्चा चालली होती व त्यावेळेस गांधीजींचे या जातीविशिष्ट प्रश्नासंबंधीचे धोरण प्रकट झाले. काँग्रेसचा प्रतिनिधी या नात्याने फक्त मुसलमान व शीख या समाजासच स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यास आम्ही तयार आहोत व अस्पृश्यादी इतर अल्पसंख्याक समाजांनी केवळ सार्वत्रिक मतदानप्राप्तीच्या आश्वासनावरच संतुष्ट राहिले पाहिजे. त्यांना इतर कोणत्या सवलती मिळणार नाहीत व मिळण्याचे कारण नाही असा स्पष्ट खुलासा गांधीजींनी आपल्या भाषणातून केला. माझ्या भाषणानंतर गांधीजींचे हे भाषण झाल्यामुळे त्यांचे हे धोरण कसे व का चुकीचे आहे याचे स्पष्टीकरण करून त्यांच्या मुद्द्यांना सप्रमाण उत्तर देण्याची संधी मला मिळाली नाही व तो प्रश्न तात्पुरता तसाच पडून राहिला. 26 सप्टेंबरला मायनॉरिटीज सब कमिटीची अल्पसंख्याक वर्गीय पोट कमिटीची बैठक सुरू व्हावयाची होती. हा दिवस जवळजवळ येऊ लागला होता. एक दिवस श्री देवीदास गांधीजींचे चिरंजीव आले आणि मला म्हणाले की माझे वडील तुम्हाला भेटू इच्छितात. मी बरे म्हटले व सौ सरोजिनी नायडू यांच्या विराडे आधी ठरलेल्या वेळी व संकेतानुसार गांधीजींची भेट घेतली. आपल्या नेहमीच्या पद्धतीने ते मला म्हणाले, सांगा तुम्हाला काय पाहिजे. आम्हाला काय पाहिजे हे यापूर्वी इतक्या स्पष्टपणे व जाहीरपणे सांगण्यात आले होते की तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जावा व तीच ती उत्तरे पुन्हा पुन्हा देण्याघेण्याची वेळ यावी ही गोष्ट काही विशेष समाधानकारक अगर आशाजनक अशी नव्हती. तरी पण अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्याकरता मी काय मागतो व ते का मागतो याची यथोचित कल्पना गांधीजींना अद्यापही झाली नसल्यास ती करून देण्यास आपले काही बिघडत नाही असा विचार करून मी माझ्या मागण्यांचा सविस्तर व सप्रमाणपाडा गांधीजींपुढे वाचून दाखविला. संध्याकाळच्या 8 वाजल्यापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत म्हणजे बरोबर 3 तास मुलाखत चालली होती.
गांधीजी सूत काढत होते व माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. मधून मधून ते मला प्रश्नही विचारित. आपल्या मतांचा थांग त्यांनी मला लागू दिला नाही, पण माझे म्हणणे काय आहे हे त्यांना स्पष्टपणे कळावे असा माझा हेतू असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे मला माझे विचार झाकून ठेवण्याचे काहीच प्रयोजन नव्हते. वास्तविक पाहता गांधीजींनी माझ्याशी तशीच मोकळ्या मनाने चर्चा करायला हवी होती. प्रतिपक्षाचे विचार त्यांच्या तोंडून वदवून घ्यावे, पण आपल्या विचारांचा ठाव मात्र त्याला कळू देऊ नये, ही चाणक्य नीती एरवी मुत्सद्दीपणाचे लक्षण समजले जाते. पण या प्रसंगी ती अप्रासंगिक व अकारण होती. माझ्या मनात असते तर हा डाव मलाही खेळता आला असता, पण त्याने काय साध्य होणार होते? माझ्या मागण्यांना विरोध करणेच काँग्रेस आदेशानुसार गांधीजींना प्राप्त होते असे घटकाभर जरी गृहीत धरले तरी तसे देखील मोकळ्या मनाने व विश्वासपूर्वक चर्चा करून त्यांना करता आले असते. त्यांचा विरोध मी मांडला असता, पण त्याच्या विरोधाची कारणे मी सहानुभूतीपूर्वक समजू शकलो असतो. पण खेदाची गोष्ट ही की मी दाखविला तसा मोकळेपणा गांधींनी याही प्रसंगी व्यक्त केला नाही. माझे सारे म्हणणे ऐकून घेतल्यावरही आपले म्हणणे काय आहे व ते तसे का आहे याचा खुलासा गांधीजींनी केला नाही. मी त्यांना तसे करायला लावले असते, पण सरोजिनीबाईंनी मला खुणेने काही न बोलण्याविषयी सुचविले व सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जुळून येईल, पण जरा दमाने घ्या असे कायसे त्या पुटपुटल्या. मीही मग गांधीजींचे हृदयगत खुद्द त्यांच्या तोंडून तिथल्या तिथे वदवून घेण्याचा माझा विचार सोडून दिला. वेळही फार झाला होता. सरोजिनीबाईही उपाशी होत्या. 11 वाजता गांधीजीचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. माझ्या आधी बॅरिस्टर जिनांशी त्यांची मुलाखत झाली होती व मुसलमानांच्या हक्कांसंबंधी वाटाघाटी गांधीजींनी जिनांशी केल्या हे मला मागाहून समजले. अल्पसंख्याकांच्या प्रश्नाचा विचार करण्याकरता नेमलेल्या कमिटीच्या बैठकीचा दिवस एकदाचा उगवला व रॅमसे मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली ती बैठक सुरू झाली. मुसलमान प्रतिनिधींशी गांधीजींनी आगाऊ केलेल्या संकेतानुसार आजची बैठक तहकूब करावी व अल्पसंख्याकांच्या प्रश्नांची आपापसात तडजोड होण्यासाठी अधिक वेळ मिळावा अशा अर्थाचा ठराव गांधीजींनी मांडला व त्याला मी आगाखान यांनी पाठिंबा दिला. वास्तविक पाहता हा ठराव येण्यापूर्वी गांधीजींनी मुसलमान व शीख प्रतिनिधींची संमती मिळवली होती व त्यांना आपल्या विश्वासात घेतले होते. त्याप्रमाणे आमच्याशीही त्यांनी वागावयास पाहिजे होते. अधिक वेळ मिळावा या त्यांच्या ठरावाला मी अगर दुसऱ्या कोणीही विरोध केला नसता, पण अल्पसंख्याकांच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी नेमलेल्या कमिटीपुढे ठराव मांडावायचा, पण त्याबाबतीत आगाऊ चर्चा मात्र मुसलमान, शीख व आपल्या मतानुवर्ती हिंदू प्रतिनिधींशिवाय इतर प्रतिनिधींशी करावायची नाही. इतकेच नव्हे तर मला बोलावून माझी मागणी काय आहे याची माझ्याशी 3 तास चर्चा करून आपले स्वतःचे मत कितपत बदलले आहे याचा मला सुगावाही लागू न देता हा असा तहकुबीचा ठराव आणावायचा व त्याला माझ्यासारख्याने हरकत घेतली अगर खुलासा विचारला म्हणजे डॉक्टर आंबेडकर विरोध करतो असा उलटा बोबाटा करण्याची संधी आपल्या अनुयायांना व भक्तगणास घ्यावयाची व आपण शांतीबायाचा आव आणून तिराहिताच्या दृष्टीनेही माझे वर्तन उतावीळपणाचे व उद्दामपणाचे दिसेल अशी परिस्थिती व असा आभास उत्पन्न करावयाचा. या गांधी नीतीला काय म्हणावे, पण कितीही आरोप आले तरीही या गांधी नीतीला तोंड दिल्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे गांधी आगाखानांच्या या ठरावाला विरोध करण्यासाठी मी उभा राहिलो. गांधीजींनी ज्या अर्थी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ व राखीव जागा वगैरे सवलती देण्याचे जाहीरपणे नाकारले, त्या अर्थी अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासारखे आता काही उरले नाही आणि म्हणून त्या कमिटीचे आधी आमच्या मागण्यांचा विचार करणे इष्ट व न्यायता आवश्यक आहे असे मी सांगितले. माझा विरोध पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाल्यासारखे दिसले. कमिटीनेच अध्यक्ष व मुख्य प्रधान मिस्टर मॅकडोनाल्ड यांनी गांधीजींकडे पाहिले व मी घेतलेल्या हरकतीला आपण उत्तर द्यावे अशी त्यांनी गांधीजींना सूचना केली. पण माझ्या सरळ प्रश्नाला सरळ उत्तर देण्याऐवजी काँग्रेसच्या या निर्णयामुळे मी असा बांधला गेलो आहे व काँग्रेसने अस्पृश्यांकरता काय काय केले आहे व काय काय करण्याचे ठरविले आहे असे लांब लचक आडेवेडे घेत घेत गांधीजींनी भाषण दिले. पण त्याने कोणाचेच समाधान होईसे दिसत नाही असे त्यांना वाटल्यामुळेच जणू काय ते शेवटी म्हणाले की काँग्रेस फक्त मुसलमान व शीख या 2 समाजांनाच स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यास तयार आहे. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ अगर राखीव जागा वगैरे हिंदूहून वेगळ्या अशा जातीविशिष्ट सवलती देण्यास काँग्रेस कबूल नाही. असे असले तरी मुसलमानवादी अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी तुमच्या मागण्या जर कबूल केल्या तर त्यांना काँग्रेसच्या वतीने मान्यता देण्याचा अधिकार माझ्या हाती आहे, कारण काँग्रेसचा निर्णय तसा लांबलचक आहे. गांधीजींकडून असे आश्वासन मिळाल्यावर
तहकुबीच्या यांच्या ठरावाला विरोध करण्याचे मला कारण उरले नाही. मी माझा विरोध मागे घेतला. यानंतर विशेष असे काही घडलेले दृष्टोत्पत्तीस आले नाही. फक्त मुसलमान प्रतिनिधींशी गांधीजींच्या 2-3 वेळा गाठीभेटी झाल्या. इतर अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींशी त्यांनी काही विचारविनिमय केला नाही. पण एक दिवस आम्हाला म्हणजे मी, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन वगैरे समाजाच्या प्रतिनिधींना गांधीजींकडून अवचित आमंत्रण आले. त्याप्रमाणे आम्ही गांधीजींना जाऊन भेटलो. तुम्हाला काय पाहिजे हा प्रश्न पुन्हा विचारण्यात आला आणि सर्वांबरोबर मीही अस्पृश्यांच्या मागण्यांचा पुन्हा एकदा पाढा वाचला. या खेपेला पंडित मदन मोहन मालवीय तेथे होते. आमचे सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तुमच्या सर्वांच्या मागण्या मी कशा पुरवाव्यात हेच मला समजत नाही, असे गांधीजी मोठ्या तापटपणाने उद्गारले. आम्ही अर्थात मग त्याच्या रागालोभाची पर्वा न करता आमच्या मागण्या परत घेण्याचे नाकारले. त्यांचा निरोप घेऊन जेव्हा आम्ही परत येऊ लागलो तेव्हा ते म्हणाले की मी आता मुख्य प्रधानांना सांगेन की आमचे मतभेद मिटत नाहीत व तडजोडीचे माझे प्रयत्न निष्फळ ठरले आणि यापुढे अधिक वेळ तहकुबी अगर तडजोडीसाठी मला नको आहे. पण गांधीजींच्या या धमकावणीला भिण्याचे आम्हाला कारण नव्हते. आमचे काय म्हणणे आहे ते प्रत्यक्ष कमिटीपुढेच आम्ही मांडण्याचे ठरविले. पण कमिटीची बैठक जेव्हा पुन्हा सुरू झाली तेव्हा खुद्द गांधीजींनीच याही खेपेला तहकुबीचा ठराव मांडलेला पाहून मला फार आश्चर्य वाटले. गांधीजी काहीतरीच बोलतात आणि असे विसंगतपणे का वागतात याचा नीटसा उलगडा होईना. पण या खेपेला त्यांच्या सूचनेला मी विरोध केला नाही. या दुसऱ्या तहकुबीच्या वेळी या जातीविशिष्ट प्रश्नांची तडजोड घडवून आणण्यासाठी एक खासगी कमिटी नेमण्यात आली व तिच्या अध्यक्षस्थानी गांधीजींची निवड झाली. गांधीजींनी या प्रसंगी 3 योग्य व महत्वाचे प्रश्न पुढे ठेवून कार्याला व्यवस्थितपणे सुरुवात केली. त्यांनी या कमिटीपुढे विचारार्थ मांडलेले 3 मुद्दे येणेप्रमाणे आहेत. 1. कोणकोणत्या समाजांना अगर जातींना खास अगर स्वतंत्र प्रतिनिधित्वाची आवश्यकता आहे. 2. हे प्रतिनिधित्व त्यांना कोणत्या पद्धतीने म्हणजे संयुक्त अथवा स्वतंत्र मतदान पद्धतीने मिळविणे इष्ट आहे. 3. ज्या ज्या समाजांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात येईल त्या त्या समाजांना प्रत्येकी किती जागा मिळाल्या पाहिजेत. या योजनेनुसार अस्पृश्य समाज, मुसलमान, शीख, हिंदी ख्रिश्चन, अँग्लो इंडियन व युरोपियन्स या समाजांच्या प्रतिनिधींना आपापले विचार प्रकट करण्याविषयी गांधीजींनी सांगितले व त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाने आपापली बाजू गांधीजींना त्याचप्रमाणे परस्परांना समजावून सांगितली. पण या भिन्न भिन्न मागण्यांची तारतम्य बुद्धिपूर्वक सांगड घालण्याचा प्रयत्न करण्याऐवजी गांधीजींनी पुन्हा वैतागपूर्वक एकदम खाका वर केल्या व हे सारे अशक्य दिसते असे रागारागाने ते पुन्हा उद्गारले. हा प्रश्न मिटविण्याचा त्यांनी अंतपूर्वक असा मुळीच प्रयत्न केला नाही. अल्पसंख्याकांचा प्रश्न जरी अवघड असला तरी तो इतक्या विकोपाला खचित गेला नसता. असले प्रश्न सोडविण्यास लागणाऱ्या स्थिर व तारतम्य बुद्धीचा गांधीजींच्या ठायी स्वभावताच असलेला अभाव व अस्पृश्यतांच्या बाबतीत त्यांनी व्यक्त केलेला अवास्तव दुराग्रह या 2 गोष्टी या बाबतीतील अपयशास मुख्यतः जबाबदार आहेत. यानंतर आणखी 1-2 वेळा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली आमच्या बैठकी झाल्या. पण गांधीजींनी आरंभीच अवसानघातकी वृत्ती दाखविल्यामुळे कोणीच अंतःकरणपूर्वक या चर्चेत भाग घेतला नाही. शेवटी याही मदतीचा अवधी संपुष्टात आला. आमची तडजोड होऊ शकत नाही असे मायनॉरिटी कमिटीपुढे मिस्टर मॅकडोनाल्ड समोर उद्या आपल्याला पुन्हा रडगावे गावे लागेल या विचाराने आम्ही प्रत्येकाला शर्मिंदे करून टाकले. ही लज्जास्पद आपत्ती टाळावी व आजचे मरण उद्यावर ढकलावे म्हणून सरोजिनी नायडूबाईंनी एक युक्ती सुचविली. पंजाबचा प्रश्न मध्यस्थाच्या कमिटीपुढे सोपविण्यास आपण सर्वांनी तयार व्हावे व इतर प्रश्न सुटण्याच्या बेतात आहेत असे जाहीर करून हा शर्मेचा प्रश्न टाळावा असे बाईंचे म्हणणे पडले. पण शीख व मुसलमान यांचा वांदा उत्पन्न झाला. ते म्हणाले, आम्ही या गोष्टीवर विचार करून मग सांगतो. ही वाटाघाट होईपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. म्हणून पुन्हा 11 वाजता आणि 3 तासांनी सर्वांनी जमावे व मध्यंतरी मुसलमानांनी व शिखांनी पंजाबबद्दलच्या सरोजिनीबाईंच्या सूचनेवर विचार करून आपला निर्णय जाहीर करावा असे ठरले. त्याप्रमाणे 11 वाजता आम्ही एकत्र जमलो. पण याही प्रसंगी पंजाबच्या वतीने मला एक सूचना पुढे आणावी लागली. ती मी जर प्रारंभी आणली असती तर आधी तुम्ही स्वस्थ का बसला असा उपदेश मला ऐकायला मिळाला असता. म्हणून मी आधीच सांगितले की जे मध्यस्थ अगर लवाद मंडळ पंजाबचा निर्णय देण्यासाठी तुम्ही नेमाल त्या लवाद मंडळातील सभासदांना पंजाबमधील अस्पृश्यांचा प्रश्न लक्षात घेऊन मग हिंदू, मुसलमान व शीख यांच्यासंबंधीचा निर्णय देण्यासंबंधी तुम्ही स्पष्ट सूचना देऊन ठेवाव्यात. नाहीतर लवाद मंडळाच्या निर्णयाला विरोध करण्यास आपण मला भाग पाडाल.
पण माझ्या या सूचनेचा विचार करण्याची वेळच मुळी इतर प्रतिनिधींनी येऊ दिली नाही. पंजाबचा प्रश्न सोडविण्यासाठी लवाद नेमावा ही सरोजिनीबाईंची मूळ योजना जागच्या जागी विराम पावली. शिखांचे प्रतिनिधी आणि डॉक्टर मुंजे, पंडित मालवीय वगैरे हिंदू महासभेचे प्रतिनिधी यांनी मध्यस्थ मंडळाची सूचना मान्य केली. पण या मध्यस्थ मंडळाचे सभासद राऊंड टेबल कॉन्फरन्समधून निवडण्यात यावेत या सरोजिनीबाईंच्या व गांधीजींच्या योजनेला शिखांनी व हिंदूंनी हरकत घेतली. उलट लवाद मंडळाचे सभासद राऊंड टेबल कॉन्फरन्समधील सभासदांपैकी असले पाहिजेत, बाहेरच्या आम्हास नकोत, असा मुसलमानांनी आग्रह धरला. शिखांना व मुंजे मालव्यांना अशी भीती पडली की जर राऊंड टेबल परिषदेतून मध्यस्थांची निवड केली तर गांधी व सप्रू यांची नावे पुढे येतील व मुसलमानही त्यांच्या मध्यस्थीला मान्यता देतील. गांधींचा व सप्रूंचा ओढा मुसलमानांकडे असल्यामुळे त्यांचा निर्णय शिखांना व हिंदूंना हितावह होणार नाही, या धास्तीमुळे शिखांनी व हिंदूंनी ही योजना मान्य केली नाही. गांधीजींविषयी हिंदू महासभावाल्यांनी व त्यांच्या नादी लागून शिखांनी हा एक प्रकारचा अविश्वासच प्रकट केला आहे. या विचाराने गांधी भक्त व काँग्रेस मतवादी हिंदू प्रतिनिधीत बरीच खळबळ उडाल्याचे समजते. ते काही असो, पण 11 वाजता आम्ही जमलो व 12:30 वाजता निराश होऊन परत फिरलो. ही गोष्ट मात्र निश्चित घडली. त्याचप्रमाणे जाता जाता आम्ही असेही ठरविले की शेवटी काहीच तडजोड न होता आपणाला उद्या कमिटीपुढे जावे लागणार. ही खरोखरच खेदाची व शरमेची गोष्ट आहे. पण वितुष्ट वाढले असले तरी आपल्या अयशस्वी प्रयत्नांची हकीकत सांगताना कमिटीपुढे आपण भाषण करू नये. पण हा आपापसातील करार गांधीजींनीच आधी मोडला. दुसऱ्या दिवशी मिस्टर मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मायनॉरिटी सब कमिटीपुढे भाषण करताना इतरांना चीड येईल अशी अप्रासंगिक व अनावश्यक विधाने गांधीजींनी केली. गांधीजी म्हणाले की माझा प्रयत्न फसला व पुन्हा प्रयत्न करून पाहण्याची माझी इच्छा नाही. शिवाय ते असे म्हणाले की जातीविशिष्ट प्रश्नांची तडजोड होणे न होणे हा काही महत्वाचा प्रश्न नाही. एवढेच बोलून ते थांबले असते तर काही हरकत नव्हती. पण ते आणखी पुढे म्हणाले की राऊंड टेबल कॉन्फरन्सला आलेले प्रतिनिधी हे सरकारने निवडलेले सरकारचे बगलबच्चे आहेत व म्हणून त्यांच्याशी तडजोड मला करता आली नाही. गांधीजींचे हे विधान इतके खोडसळपणाचे, इतरांना बुद्धिपुरस्पर अपमान करणारे व संतापजनक होते की त्याबद्दल त्यांचा खरपूस समाचार घेतल्याशिवाय मला गत्यंतरच उरले नाही. सर शफी, सर पेट्रो वगैरे प्रतिनिधींनी जरा सौम्य शब्दात गांधीजींची कान उघडणी केली, पण माझी निर्भीड व प्रखर टीका त्यांना विशेष जाणवली. त्यांच्यावर अशी कठोर टीका मी जाहीरपणे केली नसती, पण गांधीजींची एकंदर वागणूकच इतकी संतापजनक होती की त्यावेळेस त्यांना तसे सडेतोड उत्तर मी दिल्याशिवाय माझ्याच्याने राहावले नाही. माझ्या त्या प्रसंगीच्या टीकेचा व भाषणाचा हिंदुस्थानात शक्य तितका विपर्यास करण्यात येईल हे मी जाणून आहे. पण एरवी तरी माझ्याविरुद्ध करण्यात येणाऱ्या कोलाहलात माझ्या टीकाकारांनी न्याय अगर समतोल बुद्धी कधी दाखविली आहे. गांधीजींचे, सर शफीचे व माझे भाषण ऐकल्यानंतर मिस्टर मॅकडोनाल्डने देखील गांधीजींची सपाटून हजेरी घेतली आणि कमिटीचे काम तूर्त तहकूब ठेवल्याचे जाहीर केले. यानंतर हिंदुस्थानच्या स्टेट सेक्रेटरी साहेबांनी मला भेटीला बोलविले. त्यांनाही मी निक्षून सांगितले की अस्पृश्यांना आवश्यक हक्क मिळाल्याशिवाय राज्यघटनेला अस्पृश्य समाजाची मान्यता आता मिळणार नाही. गांधीजींशी माझा विरोध असला तरी त्यांच्या प्रामाणिक व सरळ वृत्तीच्या लौकिकाविषयी माझ्या मनात आदर होता. पण मुसलमानांशी संगनमत करताना अस्पृश्याच्या मागण्यांना विरोध करण्यास प्रवृत्त करण्याचा त्यांनी जो कावेवाजपणाचा प्रयत्न केला तो त्यांच्यासारख्यांनाच नव्हे तर कोणाही भल्या माणसाला शोभण्यासारखा नव्हता. ही गोष्ट जेव्हा मला खात्रीलायकपणे समजली तेव्हा मात्र मला गांधीजींविषयी एक प्रकारचा अनादर वाटला व संताप आला. गांधीजींनी मला सरळ विरोध केला असता तर मला खेद अगर विषाद वाटला नसता, पण त्यांची क्षुद्रपणाची भेदनीती पाहून मला खरोखरच फार राग आला. मी त्यांच्याविरुद्ध केलेल्या टीकेला इतरांच्या टीकेपेक्षा तिखटपणा दिसतो. त्याच्या मुळाशी गांधीजींच्या या क्षुद्र भेदनीतीच्या जाणीवेमुळे आलेला संताप आहे. लंडन टाइम्स वगैरे येथील इंग्लिश पत्रात लेख लिहून गांधीजींच्या या क्षुद्र कारस्थानाचा मला स्फोट करावा लागला. हिंदुस्थानातील काही प्रमुख पत्रांकडेही या दंभस्फोटाची हकीकत मी पाठविली आहे. सुदैवाने गांधीजींचे हे कारस्थान सिद्धीस गेले नाही. मुसलमान प्रतिनिधींनी अस्पृश्यांच्या मागण्यांना विरोध करण्याचे साफ नाकारले. याबद्दल मी व रा. ब. श्रीनिवास यांनी अस्पृश्य समाजाच्या वतीने मुसलमान प्रतिनिधींचे जाहीरपणे आभार मानलेले आहेत. मी असे काही संगनमत अस्पृश्यांविरुद्ध मुसलमानांशी केले नाही, असे गांधीजींनी येथे
एका सभेत म्हणल्याचे प्रसिद्ध झाले आहे. पण मुसलमानांच्या मागण्या गांधीजींनी कबूल करण्यापूर्वी आधी मुसलमानांनी गांधीजींच्या कोणत्या अटी कबूल केल्या पाहिजेत यांची जी यादी आता प्रसिद्ध झाली आहे त्यात ही अट प्रामुख्याने आहे. एकीकडे मला आश्वासन द्यावयाचे की जर इतर अल्पसंख्याक समाजाने तुमच्या मागणीला विरोध केला नाही तर मी काँग्रेसच्या वतीने, काँग्रेस जरी विरुद्ध असली तरी तुमच्या मागण्यांचा विचार करेन. पण अशा वेळेस आम्हाला विरोध करण्याविषयी मुसलमानांना गळ घालावयाची, याला जर कारस्थान म्हणावयाचे नाही तर आणखी काय म्हणावयाचे. अस्पृश्य समाजाविषयी गांधीजींनी प्रकट केलेल्या या अन्यायी व पक्षपाती वृत्तीबद्दल येथील त्यांच्या काही अनुयायांना देखील सखेदाश्चर्य वाटत आहे. गांधीजींच्या या विसंगत वर्तनाचा मेळ कसा घालावा याचे त्यांनाही बापड्यांना कोडे पडले आहे. खुद्द गांधीजीही आपल्या या वर्तनाचे समर्थन नाना प्रकारे करू पाहत आहेत. पण गांधीजी या बाबतीत इतके घसरले आहेत की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना त्यांचे आसन आता पूर्वीप्रमाणे स्थिर स्थावर करता येणे दुरापास्त आहे. माझ्याकडे हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागातून अस्पृश्य समाजाकडून ज्या अनेक तारा गांधीजींविरुद्ध रोज येत आहेत त्यावरून हिंदुस्थानातील अस्पृश्य समाजात किती खळबळ उडाली आहे याची मला चांगली कल्पना करता येते. माझ्या निषेधाच्याही काही तारा आल्या आहेत, पण तो निषेध राष्ट्रीय स्पृश्य हिंदूंनी अस्पृश्यांच्या वतीने अगर त्यांच्याकडून बनवून पाठविलेला राष्ट्रीय निषेध आहे आणि इतकेही करून हा माल मसाला फार थोडा आहे. हा राष्ट्रीय निषेध म्हणजे बोलून चालून राऊंड टेबल परिषदेचे तारू दुसऱ्याही खडकावर फुटू पाहत आहे. हिंदुस्थान सरकारकडून पैशासंबंधाचे आपले हक्क निश्चितपणे मान्य केले गेल्याशिवाय आपण फेडरेशनमध्ये शिरण्यास तयार नाही, असे रोज लोक आता म्हणू लागले आहेत. म्हणजे याचा अर्थ अनियंत्रित अगर अमर्याद काळापर्यंत फेडरेशन घटनेची तळकुबी होणे असा समजला पाहिजे. सर तेज बहादूर सप्रू देखील यामुळे रोज लोकांवर नाखुश झाले आहेत. संस्थांनी प्रजेच्या विद्यमाने येथे आलेल्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. संस्थांनी प्रजेच्या वतीने मी राऊंड टेबल परिषदेत झगडत आहे ही गोष्ट त्यांना समजल्यामुळे शिष्टमंडळाचे सभासद येऊन मला भेटले व आपली गाऱ्हाणी त्यांनी मला सांगितली. त्यांनी मला सांगण्यापूर्वीच त्यांची गाऱ्हाणी काय आहेत याची मला यथोचित जाणीव होती व म्हणून संस्थांनी प्रजेच्या हक्कांकरता मी संस्थानिकांबरोबर झगडलो व त्यांचाही रोष मी माझ्यावर ओढवून घेतला. मी अजूनही वेळ आली म्हणजे त्यांच्या हक्कांकरता झगडेन, पण मला असावा तसा याही बाबतीत कोणाचा पाठिंबा नाही. फेडरल स्ट्रक्चर कमिटीत भाषण करताना संस्थांनी प्रजेची बाजू मांडता येईल तितक्या मुद्देसूद रीतीने व जोराने मी मांडली. इतर कोणी न दिला तरी निदान गांधीजी तरी याबाबतीत मला जोराचा पाठिंबा देतील अशी मला श्री जोशी वगैरे मंडळींना मोठी आशा वाटत होती. पण माझ्या श्री भाषणानंतर दुसऱ्या दिवशी गांधीजींचे जे भाषण झाले ते ऐकून आमची फार निराशा झाली. कोणाला दुखवू नये हे गांधीजींचे तत्व राजे राजवाड्यांच्या बाबतीत अचूक पुढे आले. अस्पृश्यांच्या बाबतीत मात्र ही त्यांची अहिंसा दडी मारून बसली होती, कारण ते मुसलमानांप्रमाणे जबरदस्तही नाहीत व राजे लोकांप्रमाणे श्रीमंतही नाहीत. गरीब असहाय्य माणसाच्या प्रेतावर ज्याप्रमाणे कोणत्याही डॉक्टराने प्रयोग करून पाहण्याची आपली हौस भागवून घ्यावी व त्याची त्याने बेगुमानपणे वाटेल तशी चिरफाड करावी, त्याचप्रमाणे गांधीजींच्या सत्याचे व तत्वनिष्ठेचे प्रयोग गरीब बिचाऱ्या अस्पृश्यांच्या जीवावर चाललेले दिसतात. अस्पृश्यांना राखीव जागाही मिळू नयेत म्हणून आपल्या जीवाचे रान करण्यास सज्ज झालेले गांधीजी राजे रजवाड्यांपुढे असे मेणासारखे मऊ बनलेले पाहून देवो दुर्बल घातकहा या सामान्य नियमाला हे देखील अपवाद ठरू शकले नाहीत ही गोष्ट सिद्ध झाली. गांधीजी हे मूर्खांच्या साम्राज्यात विहार करणाऱ्या तत्वज्ञानांपैकी एक योग्य भ्रष्ट विभूती दिसते. त्यांना वाटते की ब्रिटिश साम्राज्यातील डोमिनियन स्टेट्स पदरात पडलेले राजे रजवाडे रामराज्यासारखे सत्वशील बनतील. आपल्या कल्पनेप्रमाणे मग त्यांना आपण प्रजेशी वागावायला लावू. पण गांधीजींना हे समजण्यास पाहिजे की संस्थानिक हे सर्वात संरक्षक बंधनाचे व राखीव हक्काचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. ब्रिटिश साम्राज्य सत्तेशी आपल्या ऋणानुबंधाचे धागेदोरे अखंड व अभंगपणे बांधले जावे असे जर कोणाला वाटत असेल तर ते संस्थानिकांना होय. पण ब्रिटिश साम्राज्य सत्तेतून आजच सुटून निघणाऱ्या म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करणाऱ्या काँग्रेसच्या या डिक्टेटरला ही साधी गोष्ट कळू नये आणि अस्पृश्यांच्या बाबतीतील तत्वनिष्ठ्याची धार बोथट बनावी, पण केवळ नाईलाज म्हणून संरक्षक बंधनांची व राखीव हक्कांची काही काळापर्यंत मागणी करणाऱ्या अस्पृश्यांवर प्राण जाईपर्यंत त्यांनी तुटून पडावे, त्यांची लाज लज्जा काढावी. आपल्या संग्रही असेल नसेल तेवढ्या तत्वनिष्ठेचा मारा या दीनदुबळ्या लोकांवर करावा
यापेक्षा अधिक मोठा ढोंगीपणा, अगर अधिक मोठे अजानपण अन्य कोणते असू शकेल? गांधीजींचे अंधभक्त अगर गांधीजींचे अनुयायी म्हणून मिरवणारे हंगामी देशभक्त काहीही म्हणत. गांधीजींची सत्वपरीक्षा या राऊंड टेबल परिषदेच्या निमित्ताने झाली व तिच्यात ते नापास झाले. त्यांच्या ठायी मुत्सद्दीपणाही दिसून आला नाही आणि त्यांनी आपल्या ठाईच्या महात्मेपणाचे प्रत्यंतरही दाखविले नाही. माझ्याप्रमाणे त्यांच्याशी उघड व स्पष्ट विरोध करणाऱ्या व त्याचवेळी त्यांच्याविषयी सहानुभूती व आपलेपणा बाळगणाऱ्या दुसऱ्याही पुष्कळांनी हेच मत व्यक्त केले आहे. त्यापैकी तर एकजण काहीशा खेदयुक्त विनोदाने म्हणाला की महात्माजींना येथून स्वदेशी पळवून नेले पाहिजे, नाहीतर एकट्या गांधी या व्यक्तीचाच नव्हे तर ज्या राष्ट्राचे पुढारी म्हणून ते मानले जातात त्या आपल्या राष्ट्राचा उरलासुरला लौकिकही रसातळाला जाईल. श्री विठ्ठलभाई पटेलांची व माझी परवा भेट झाली. गांधीजींच्या एकंदर धोरणाबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. गांधीजींनी सारा ब्रह्मघोटाळा करून टाकला आहे, असे ते म्हणाले. 10 नोव्हेंबरला नसली तरी 20 नोव्हेंबरला राऊंड टेबल परिषद संपुष्टात येणार ही गोष्ट आता स्पष्ट दिसत आहे. कोणता कार्यभाग साधून ही राऊंड टेबल परिषद संपुष्टात आली? या राऊंड टेबल परिषदेतून काय निष्पन्न झाले, असा प्रश्न स्वाभाविकपणे सर्वत्र विचारले जातील. राऊंड टेबल परिषदेचा शेवट अत्यंत खेदजनक तऱ्हेने होईल अशी मला भीती वाटते आणि असे झाल्यास त्याबद्दलची मुख्य जबाबदारी गांधीजींच्या माथी बसेल. राऊंड टेबल परिषदेचा शेवट हिंदुस्थानला हितकर होईल असा प्रयत्न गांधीजींचा हातून झालेला नाही. त्यांनी स्वीकारलेले अर्धवट धोरण अपयशी न ठरल्यास ते आश्चर्य समजले पाहिजे. अस्पृश्यादी अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी ज्या मागण्या सादर केल्या होत्या त्या किती यथार्थ आहेत व त्यांच्या पाठीशी असलेली भावना किती तीव्र आहे याची जाणीव गांधीजींना झाली नाही व ती करून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. त्यामुळे त्या मागण्यांना कपदार्थ व क्षुल्लक नेकण्याची व त्यांची एक प्रकारे कुचेष्टा व अवहेलना करण्याची घोडचूक गांधीजींच्या हातून घडत गेली व त्यायोगे अल्पसंख्याकांचा प्रश्न समाधानकारकपणे व शहाणपणाने त्यांच्या हातून सुटण्याऐवजी तो त्यांनी विकोपाला नेऊन सोडला. त्यांच्यासारख्यांना तर नाहीच नाही, पण एखाद्या साध्या प्रामाणिक गृहस्थालाही शोभले नसते असले डावपेच गांधीजी यावेळी खेळून चुकले. अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडविण्याचे मिश करून गांधीजींनी एका समाजाला दुसऱ्या समाजावर उठविण्याची चाणक्यपंथीय भेदनीतीही उपयोगात आणून पाहिली. पण या साऱ्या अनुकंपनीय व लज्जास्पद डावपेचात गांधीजी चोहीकडून सपसेल फसले. या घालमेलीत त्यांच्या ठाईचा महात्मेपणा त्यांना आवरू शकला नाही अथवा त्यांच्या ठाई कल्पण्यात येणाऱ्या मुत्सद्दीपणानेही या प्रसंगी त्यांना हात दिला नाही. काँग्रेसच्या नावाने राष्ट्रहिताच्या व राष्ट्रगौरवाच्या ज्या काही मागण्या गांधीजींनी सादर केल्या होत्या त्यांना मी जरी काँग्रेसचा अगर गांधीजींचा अनुयायी नसलो तरी मी मनोभावी पाठिंबा दिला असता. तोही गांधीजींनी माझ्यासारख्याला देऊ देण्याची संधी मिळू शकली नाही. प्राण गेला तरी 72, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही. हा आपला दुराग्रह गांधीजींनी इतक्या अतिरेकाला नेऊन पोचवला की त्याला आळा घालण्यातच मला गुरफटून जावे लागले. प्रांतिक सरकार हे मध्यवर्ती सरकारला जबाबदार असावे असे माझेही काँग्रेसप्रमाणेच मत असल्यामुळे याबाबतीत मी काँग्रेसच्या मताचा पुरस्कार निसंशय केला असता. पण गांधीजींच्या प्राणघातकी धोरणामुळे तशी संधीच मला मिळू दिली नाही. या वादविवादात भाग घेण्याचे मला नाकारावेच लागले. याचा परिणाम असा झाला की मुसलमान, ख्रिश्चन, अस्पृश्य वगैरे प्रतिनिधी ज्या अर्थी या वादविवादात त्यांचा प्रश्न सुटेपर्यंत भाग घेत नाहीत त्या अर्थी ते पुढे चालविण्यात अर्थ नाही असे म्हणून लॉर्ड सँकी यांनी फेडरल स्ट्रक्चर कमिटीचे कामच आजपासून तहकूब ठेवले आहे. मध्यवर्ती सरकारकडे जबाबदारी असावी अगर असू नये या महत्वाच्या प्रश्नाचा विचार आजच व्हावयास पाहिजे होता, तो झाला नाही. याचा अर्थ गांधीजींचे येथे येणे सर्वस्वी निष्फळ ठरले असे म्हणावयास काही हरकत नाही. या प्रश्नाचा निकाल लावून घेणे तर बाजूलाच राहिले, पण नुसती चर्चा करण्याची संधीही गांधीजींनी साधून घेतली नाही. याप्रमाणे गांधीजींचे येणे सर्वतोपरी निष्फळ झाले इतकेच नसून ते आपापसातील बावी कलहास कारणीभूत झाले असेच आता म्हटले पाहिजे. जगज्जेत्या ज्युलियस सीझरच्या गौळ प्रांतावरील स्वारीचे वर्णन करताना इतिहासकाराने म्हटले की सीझर आला, त्याने पाहिले व त्याने जिंकले. गांधीजींच्या इंग्लंडमधील आगमनाविषयी लिहिताना गांधी आले आणि गांधींनी पाहिले एवढे लिहून भावी इतिहासकार आपली लेखणी खाली ठेवील. गांधींनी जिंकले असे त्याला नमूद करून ठेवता येणार नाही. गांधीजींच्या अपयशाबद्दल पुष्कळसा खेद वाटत आहे. गांधीजी आले नसते तर त्यांची व काँग्रेसची झाकलेली मूठ उघडी तरी पडली नसती असे त्यांच्या मित्रांना व अनुयायांना देखील वाटत असून तसे त्यापैकी काही आता उघडपणे बोलू लागले आहेत. प्रोफेसर हेरॉल्ड लास्कीसारख्या काही ब्रिटिश गांधी भक्तांच्या गांधीविषयक भक्तीलाही गांधीजींची कित्येक प्रसंगी प्रकट होणारी लोकशाहीला न शोभणारी वृत्ती पाहून धक्के बसू लागले आहेत. राऊंड टेबल परिषदेचा जर
बोजवारा उडाला तर त्याचा काय परिणाम होईल, हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. मलाही येथे हा प्रश्न पुष्कळाने विचारला आहे. माझ्या मते हा प्रश्न गांधीजींनाच विचारात घेतला पाहिजे. कायदेभंगाची चळवळ मी पुन्हा सुरू करीन, असे गांधीजींनी म्हटल्यास प्रसिद्ध झाले आहे. पण या खेपेला असे काही करण्यापूर्वी 2 गोष्टी गांधीजींना विचारात घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट, सध्याचे सरकार कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे आहे व गांधीजींनी असा काही उपक्रम केल्यास त्यास मुळातच आळा घालण्यास ते सज्ज व समर्थ आहे. असे काही केल्यास हिंदुस्थानातील अल्पसंख्याक समाजाच्या या खेपेच्या धोरणाचाही विचार गांधींना करावा लागेल. गेल्या खेपेस काँग्रेसच्या कायदेभंगाच्या वगैरे कोणत्याच चळवळीला अल्पसंख्याक समाजांनी विरोध केला नाही. काँग्रेसने राऊंड टेबल परिषदेत भाग घेतल्यावर ती आपल्या न्याय व आवश्यक हक्कांचा पुरस्कार करील व आपल्या मागण्यांना पाठिंबा देईल, अशी काँग्रेसविषयी अल्पसंख्याक समाजांना आशा वाटत होती. पण या खेपेला काँग्रेसने त्यांची आशा फोल ठरविली असून कित्येकांच्या बाबतीत धडधडीत अन्यायाचे, जातीविशिष्ट स्वार्थाचे व विसंगतपणाचे धोरण काँग्रेसने स्वीकारल्याचे त्यांच्या प्रत्ययास आल्यामुळे या खेपेला काँग्रेसचा कायदेभंगाचा राष्ट्रीय खेळ पाहत नुसते तटस्थ न राहता काँग्रेसला विरोध करण्यासही ते आता मागेपुढे पाहणार नाही. कारण काही अल्पसंख्याक समाजांना काँग्रेसने नाहक बेजबाबदारपणे दुखविले व चिडविले आहे. अस्पृश्य समाजाची काँग्रेसकडे पाहण्याची वृत्ती बदलली आहे. एकट्या मुंबई प्रांतातून नव्हे तर पंजाब, बंगाल, मद्रास वगैरे हिंदुस्थानाच्या सर्व भागातून काँग्रेस गांधी विरोधाचे गेल्या पंधरवड्यात लोकांचे अनेक टेलिग्राम्स मजकडे येत आहेत. गांधीजी खरोखर मोठ्या भ्रमात गुरफटलेले आहेत. अस्पृश्यातील दीनदुबळेपणा, त्यांची असहाय्यता एवढीच फक्त दृष्टी समोर धरून त्यांची कीव करण्याची व त्यांना उपकृत करून त्यांचा उद्धार करण्याची संधी कल्पना गांधीजींच्या ठायी घर करून बसलेली आहे. अस्पृश्यातील जागृत झालेल्या मनुष्योच्चेची स्वाभिमानादी भावनांची जाणीव झालेली नसल्यामुळे अस्पृश्यांच्या या विरोधाचे आकलनही आता त्यांना होणे शक्य नाही. मी इतका अस्पृश्योद्धारक असूनही मला का विरोध करतात, हे कोडे गांधीजींना आता या जन्मी सुटण्याचा संभव नाही आणि त्यामुळे गांधी पक्ष व अस्पृश्य समाज हे आता परस्परापासून विभक्त व एकमेकांना विरोधी होणार, ही गोष्ट उघड व स्वाभाविक आहे. व्यक्तिशः माझा व गांधींचा मतभेद पूर्वी इतकाच आजही तीव्र आहे. मी गांधीजींशी आदरपूर्वक व अदबीने वागलो नाही, अशी गांधीजींच्या मित्रांची माझ्याविरुद्ध तक्रार आहे. माझे त्यांना उत्तर आहे की मी गांधीजींचा भक्त अगर अनुयायी नसल्यामुळे माझ्याकडून श्रद्धायुक्त भक्तीची अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. पण गांधीजींशी माझे वर्तन मात्र शिष्टाचाराला सोडून नाही. त्यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्याशी जसे वागणे भाग आहे तसेच मी वागत आहे. गांधीजींकडे पाहण्याची इतरांची, विशेषतः त्यांच्या भक्तगणांची दृष्टी भक्तिभावपूर्ण असल्यामुळे माझा आवश्यक व स्पष्ट विरोधही त्यांना अवखळ वाटतो. त्याला माझा नाईलाज आहे. मी गांधीजींना इतक्या स्पष्ट शब्दात अस्पृश्य समाजाच्या भावनेची कल्पना करून दिली तर त्यांचा भ्रम व दुराग्रह अद्याप दूर होत नाही. मीच अस्पृश्यांचा खरा प्रतिनिधी आहे व अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्वाची जरुरी नाही, हे आपले पालपूत अद्यापही ते सोडण्यास तयार नाही. मुसलमानांना व शिखांना जे देण्यास तुम्ही तयार आहात ते अस्पृश्यांना मिळू नये असे आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकता. यासारख्या प्रश्नांचा भडीमार येथेही त्यांच्यावर करता येतो. असे कोणी विचारले म्हणजे गांधीजी चिडल्यासारखे होतात, कारण या प्रश्नाचे सरळ व संयुक्तिक उत्तर त्यांनाच काय पण कोणालाच देता येण्यासारखे नाही. म्युरियल नावाची एक फ्रेंच बाई मला भेटली. संस्कृत भाषेचा त्यांचा व्यासंग फार दांडगा आहे. गांधीजींची कीर्ती ऐकून त्यांच्याविषयी त्या बाईला फार आदरभाव वाटत आहे. त्या फ्रेंच बाई मला म्हणाल्या की आज सकाळीच मी गांधीजींना जाऊन भेटले व त्यांच्याजवळ त्यांनी अस्पृश्यांच्या बाबतीत जे हे विसंगतपणाचे धोरण स्वीकारले आहे त्याचे कारण विचारले. गांधीजी म्हणाले की अस्पृश्यांना जर स्वतंत्र प्रतिनिधित्व दिले तर ते अस्पृश्य राहतील, म्हणून मी त्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व अगर खास सवलती मिळवून देण्याच्या विरुद्ध आहे. यावर त्या बाईने गांधीजींना म्हटले की असे जर असते तर खुद्द अस्पृश्यांच्या डॉक्टर आंबेडकरादी प्रतिनिधींनीच ही गोष्ट स्वीकारली नसती. यावर गांधीजी काय उत्तर देणार. बाई म्हणाल्या की ते जरा चिडल्यासारखे दिसले व मी निघून जावे अशा प्रकारची अप्रत्यक्ष सूचना त्यांनी मला दिली. परवा गांधीजींचे इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेसमोर भाषण झाले. त्यातही अस्पृश्यांच्या बाबतीत त्यांनी स्वीकारलेल्या धोरणाचे समर्थन करण्याचा गांधीजींनी प्रयत्न करून पाहिला. या संस्थेबरोबर माझेही 10 नोव्हेंबरला भाषण व्हावायचे आहे. त्यावेळेस गांधीजींच्या मुद्द्यांचा फोलपणा मी सप्रमाण सिद्ध करून दाखविणार आहे. अस्पृश्यांच्या मागण्यांचा जीव जाईपर्यंत विरोध करण्याचा संकल्प गांधीजींनी केला असल्याचे मला समजले आहे. पण या दुराग्रही संकल्पाची भीती बाळगण्याचे मला कारण नाही. कालच एका गृहस्थाकडून मला जेवणाचे आमंत्रण आले आहे. हे गृहस्थ गांधीजींचे व माझे दोघांचेही स्नेही आहे.
गांधीजींनी अस्पृश्यांचे आतापर्यंत कल्याणच केले आहे असे माझ्याकडून त्यांना वदवून घ्यावायचे आहे. वास्तविक गांधीजींना याबाबतीत द्यावयाचे ते श्रेय मी कधीच दिलेले नाही. भूतदयेच्या दृष्टीने अस्पृश्यांची केविलवाणी स्थिती व दुर्दशा पाहून त्यांचे कोमल अंतःकरण त्यांना समजू लागल्यापासून जळत आहे व अस्पृश्यांची अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून ते प्रयत्न करीत आहेत, ही गोष्ट मी कधीच नाकारलेली नाही. पण अस्पृश्यांविषयी दया, करुणा अगर कीव बाळगणारी व्यक्ती सर्वज्ञ असलीच पाहिजे. अगर तिला अस्पृश्यतेचे बरोबर निदान झाले असून अस्पृश्य निवारणाचा तिचा कार्यक्रम अगल तपशील बरोबर व अचूक मांडलाच पाहिजे, ही गोष्ट गांधीजींच्या बाबतीत गृहीत धरून चालण्यास मी तयार नाही. आमच्या या स्नेहाने हा प्रश्न काढल्यास त्यांना ही गोष्ट पटवून देण्याचा मी अवश्य प्रयत्न करीन. गांधीजींशी असलेला माझा मतभेद अगर विरोध अनाठायी आहे अशी उलट माझीही खात्री पटविण्याची मी त्यांना पूर्ण संधी देईन. गांधीजींच्या अविचारी विरोधामुळे एक गोष्ट मात्र घडून आली. अल्पसंख्याक समाजांना वेगळे वेगळे त्यांची मुस्कटदाबी करण्याची जी भेदनीती गांधीजींनी स्वीकारली होती त्याचा परिणाम त्यांच्या इच्छेप्रमाणे न होता ते उलट एक झाले व एनेप्रमाणे गांधीजींची ही चाणक्य नीती त्यांच्याच अंगाशी आली. मी अस्पृश्य समाजाला इतके आश्वासन देऊ इच्छितो की स्वराज्याचा म्हणजेच राजकीय सत्तेचा पुरेसा हिस्सा अस्पृश्यांना धर्मादाय अगर मेहरवाणी खातर नव्हे तर राजरोसपणे व हक्कपूर्वक मिळण्याची तरतूद होईपर्यंत गांधीजींच्याही हाती तो स्वराज्याचा ठेवा आपण आता लागू देणार नाही, हे निश्चित समजावे. माझ्याविरुद्ध हिंदुस्थानातील राष्ट्रीय पत्रांनी जी शिव्यागाळीची व गैरसमज पसरविण्याची मोहीम चालविली आहे त्यासंबंधीचे बरेच निवडक व वेचक नमुने मजकडे आले असून त्यापैकी थोडे मी वाचूनही पाहिले. त्यांचे पक्षपाती व अहिंसेचे पुरस्कर्ते म्हणविणाऱ्या या लोकांचे सत्यप्रेम सचोटीचे व नेकीचे आहे असा खोटा विश्वास मी कधीच बाळगला नव्हता व त्यामुळे त्यांचे हे विपर्यस्त व खऱ्या खोट्याची छाननी न करता लिहिलेले लिखाण वाचून मला आश्चर्य वाटले नाही. अगर माझी निराशाही झाली नाही आणि त्यातल्या त्यात समाधानाची व गौरवाची गोष्ट ही की हिंदुस्थानातील अस्पृश्य जनताही काँग्रेसच्या विरोधाला वचकून स्वस्थ बसली नाही. पूर्वी कधी झाली नव्हती इतकी स्वाभिमानजन्य जागृती गांधीजींच्या या अन्यायविरोधामुळे हिंदुस्थानच्या सर्व भागातील अस्पृश्य व पददलित जनतेत उत्पन्न झालेली आहे. एकट्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागातून माझ्या मागण्यांना पाठिंबा देणारे अनेक संदेश मजकडे आलेले आहेत. गांधी व आंबेडकर या दोन व्यक्तींच्या रूपाने अस्पृश्य जनतेसमोर प्रकट झालेल्या दोन निरनिराळ्या ध्येय व धोरणांपैकी आपल्याला आवश्यक कोणते हे सर्वसामान्य जनतेनेही अचूक ओळखले आहे. काही अस्पृश्यांना हाती धरून काँग्रेसने त्यांच्यामार्फत माझ्या मागण्यांना विरोध करणारे 4-5 टेलिग्राम्स पाठविले आहेत, पण त्यातही त्यांची दिशाभूल करण्यात आलेली स्पष्टपणे दिसत आहे. मजकडे हिंदुस्थानातील ज्या अनेक वर्तमानपत्रातील उतारे पाठविण्यात आले आहेत त्यात ज्ञानप्रकाश पत्राचेही उतारे आहेत. राऊंड टेबल परिषदेच्या बाबतीत अस्पृश्य समाजाच्या ज्या पुण्यात सभा झाल्या त्यांची हकीकत त्यात देण्यात आली आहे. त्या सभांना अनुलक्षून ज्ञानप्रकाशात एक संपादकीय लेख प्रसिद्ध झाला आहे. ज्ञानप्रकाश पत्र हे काँग्रेसच्या अगर हिंदूंच्या इतर पत्रांप्रमाणे माझ्याविरुद्ध एकतर्फा लिहिणारे पत्र नाही, पण मला भरोसा वाटत असल्यामुळे त्याचा येथे मी मुद्दाम उल्लेख केला आहे. पण त्या पत्रातील संपादकीय लेख वाचून गांधीजीत व माझ्यात जो वाद उपस्थित झाला आहे त्याचे आकलन ज्ञानप्रकाशासारख्या पत्रालाही होऊ नये याचे मात्र मला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. गांधीजी हे अस्पृश्यांना संयुक्त मतदान पद्धतीचे व राखीव जागेचे दान देण्यास राजी अगर उत्सुक आहेत, पण मीच ते स्वीकारण्यास तयार नसून स्वतंत्र मतदान पद्धतीचा मी हट्ट धरून बसलो आहे, अशा प्रकारची समजूत माझ्या काही प्रामाणिक टीकाकारांचीही झालेली असावी असे ज्ञानप्रकाश सभांचे रिपोर्ट व संपादकीय लेख वाचून माझ्या ध्यानी आले. पण हा समज मुळातच चुकीचा आहे. आज जे काही 2-4 अस्पृश्य पुढारी माझ्याविरुद्ध असतील त्यांनाही आपला विरोध आवरून घ्यावा लागेल. गांधीजी आपल्या मनात वाटेल ते मांडे खुशाल खाऊत, पण अस्पृश्यांच्या हित अहित कशात आहे हे माझ्यासारख्या अस्पृश्याला त्यांच्यासारख्या स्पृश्यापेक्षा अधिक चांगले समजते. हेच अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्यासारख्याच्या दुराग्रहाला माझे उत्तर आहे व ते देताना सर्व स्वाभिमानी अस्पृश्य जनतेचे हृदय मी बोलत आहे असा माझा विश्वास आहे. गांधीजी राऊंड टेबल परिषदेत आले नसते तर त्यात त्यांची झाकली मूठ 1.25 लाखाची राहिली असती असे त्यांचे पक्षपातीही आता उघडपणे बोलू लागले आहेत. परवा तर गांधीजींनी एक भयंकर ब्रह्मघोटाळा करून ठेवला होता. प्रत्येक प्रतिनिधी या घोडचुकीबद्दल मनातल्या मनात त्यांच्यावर जळफळत असे. मिस्टर रॅमसे मॅकडोनाल्डला परवा काही हिंदी प्रतिनिधींनी एक जाहीर पत्र पाठविल्याचे वर्तमान
तेथेही वर्तमानपत्रातून लोकांना समजले असेलच. त्यात असे लिहिले होते की ब्रिटिश सरकार हिंदुस्थानला फक्त एक प्रांतिक स्वराज्याचेच अधिकार देणार असल्याचे आमच्या कानावर आले आहे. पण मध्यवर्ती सरकारची अधिकारसूत्रे हाती घेण्याची सत्ता जर आम्हाला देण्यात येत नसेल तर नुसत्या प्रांतिक स्वराज्याच्या हक्कांवर संतुष्ट होण्यास हिंदू जनता मुळीच तयार नाही. अशा आशयाचे पत्र असून त्यावर गांधीजींची पहिली सही आहे. पण हे पत्र लिहिण्याचा प्रसंग शास्त्री, सप्रू वगैरे हिंदी प्रतिनिधींवर का ओढवला व गांधींना त्यांच्यावर सही करण्यास त्यांनी का लावले याचा खरा इतिहास हिंदुस्थानातील लोकांना तूर्त समजवायचा नाही. तो समजल्यावर गांधीजींना सर्वज्ञ समजणाऱ्या व स्वतःस राजकारणी समजणाऱ्या त्यांच्या शिष्यगणाचे मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या पत्रासंबंधी खरा प्रकार असा आहे की सोमवार तारीख 2 नोव्हेंबर रोजी गांधींची मुख्य प्रधानांशी भेट झाली. त्या प्रसंगी तूर्त प्रांतिक स्वायत्तता दिल्यास चालेल की नाही असा प्रश्न मुख्य प्रधानांनी गांधीजींना विचारला. तूर्त प्रांतिक स्वराज्याचे अधिकार मिळाले तरी चालेल असे औदार्याचे व आपल्या तडजोडी स्वभावाची परीक्षा पटविण्याच्या भरात गांधीजी कबूल करून चुकले. गांधीजींनी असा काही ब्रह्मघोटाळा करून ठेवला आहे याचा तब्बल 2 दिवस कोणाला पत्ताच लागला नाही. पण गुरुवारी हे बेंड फुटले. हिंदू प्रतिनिधी अगदी भयचकित झाले. शुक्रवारी गांधींची खूप उलटसुलट तपासणी केली. आपण असे आश्वासन मुख्य प्रधानांना दिले आहे असे गांधीजींनी कबूल केले. पण त्याचा अर्थ माझा असा होता आणि तसा नव्हता वगैरे शब्दांचे अनेक अर्थ लावून नेहमीप्रमाणे ते आपल्या चुकीचे समर्थन करू लागले. त्यांच्या आंधळ्या भक्तांनाही ते पडण्यासारखे नव्हते. पण बिचारे करणार काय? मनातल्या मनात चरफडले व लागलीच वर उल्लेखिलेले पत्र लिहून त्याच्यावर गांधीजींची पहिली सही घेतली. ही सही पाहून मुख्य प्रधान जे काही समजावायचे ते समजतीलच व वेळ आली म्हणजे बोलूनही दाखवतील. पण गांधीजींना या सहीने बांधून घेतल्यामुळे ते यापुढे कोणत्याच अर्थाने आम्हाला आधी प्रांतिक स्वराज्य मिळाले तरी चालेल अशा प्रकारची कबुली ब्रिटिश मुत्सद्यांना देणार नाहीत असा भरोसा हिंदू प्रतिनिधींना वाटत आहे. ठराविक शब्द तत्वज्ञानाची शाब्दिक जाळी विणण्यापलीकडे राजकारणाचे गांधीजींना ज्ञान नाही व अभ्यासाने ते संपादन करण्याची कुवत व ग्राहक शक्ती त्यांच्यात आता राहिली नाही आणि त्यामुळे नको तेथे मुसळ जाऊ द्यावायचे व इतरत्र सुईलाही मज्जाव व्हावा म्हणून प्राणपणास लावण्याइतका निग्रह दाखवायचा. नको तेथे मेणापेक्षाही मऊ बनवायचे. पण तसे काही कारण नसता. भलत्याच ठिकाणी दगडाचा कठीणपणा अगर चामड्याचा चिवटपणा व्यक्त करावयाचा हा गांधीजींचा स्वभाव या राऊंड टेबल परिषदेच्या निमित्ताने इतका उघडकीस आला आहे की त्यामुळे ते येथे येण्याच्या भानगडीत न पडते तर फार बरे झाले असते असे म्हणण्याची पाळी त्यांच्या विचारी मित्रांवरसुद्धा आता आली आहे. अल्पसंख्याक वर्गांनी आपापसात जी तडजोड घडवून आणली आहे तिच्याविरुद्ध गांधीजींनी एक जोरदार भाषण केले. विशेषतः अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा भाग आहे व म्हणून तो अल्पसंख्याक या स्वतंत्र सदराखाली येऊ शकत नाही. हा आपला नेहमीचा मुद्दा पुढे करून त्यांनी अस्पृश्यांच्या मागण्यांना कसून विरोध केला आहे. मलाही त्यामुळे आता गांधीजींच्या मुद्द्यांना रोखठोक उत्तर द्यावे लागणार आहे व त्यामुळे हिंदुस्थानातील हिंदू पत्रांचा जळफळाट होणार हे उघड आहे. पण त्याला मी तरी काय करावे याची सर्व जबाबदारी गांधीजींवर आहे व हे सत्य उशिरा का होईना पण स्पृश्य हिंदू जनतेला पटल्याशिवाय राहणार नाही असा माझा दृढ विश्वास आहे. वर्तुळ परिषदेत मी जी भूमिका स्वीकारली ती माझ्या सत्सद विवेकाला अनुसरण होती. तिला गांधीजींनी विरोध केला तरी मी ती भूमिका सोडली नाही. अस्पृश्य व हिंदू हे भाईबाई आहेत आणि त्यांच्यात दिलजमाई घडवून आणावी असा गांधींनी पवित्रा घेतला आणि मुसलमानाबरोबर गुप्त खलबते करून मुसलमानांना ते म्हणाले, तुमच्या 14 मागण्या काँग्रेसतर्फे मान्य करतो, मात्र तुम्ही अल्पसंख्याकांनी आणि अस्पृश्यांनी स्वतंत्र मतदारसंघ मागू नयेत अशी भूमिका घेतली पाहिजे. याबद्दलचा पुरावा मजजवळ आहे. एखाद्या गांधी शिष्याला तो पहावायचा असेल तर त्याने माझ्या कचेरीत यावे. मुसलमानांच्या स्वतःला पाठिंबा मिळवण्यासाठी गांधींनी आगाखान यांची त्यांच्या हॉटेलात जाऊन भेट घेतली. बाजारातून कुराणची प्रत विकत घेऊन ते भेटीला गेले व आगाखानांना ते बनवू लागले. पण आगाखान गांधींना म्हणाले, अस्पृश्य समाज फार दुबळा आहे, त्याला सर्व तऱ्हेचे सहाय्य व हक्कही पाहिजेत. मुसलमानांपेक्षाही त्यांची गरज जास्त आहे हे मी जाणतो व त्याप्रमाणे मी वागेन. मग गांधी निराशेने परतले. वर्तुळ परिषदेच्या सर्व घडामोडीतून हा अनुभव आला की एकटा पुढारी काही करू शकत नाही. त्याला समाजाचा पाठिंबा पाहिजे आणि तो समाज स्वतःच्या प्रेरणेने, हिमतीने आणि प्रयत्नाने प्रगतीसाठी धडपड करणारा असला पाहिजे. मला महात्मा पदवी देऊन तुम्ही गांधीसारखी माझी स्थिती करू नका. गांधी जे बोलतात ते सर्व मान्य, ते जे करतात तेही सर्व मान्य
अशी अंधभक्ती गांधींच्या अनुयायात उत्पन्न झाली ती त्यांच्या महात्मा पदवीतून. तुमची अशी स्थिती होऊ नये. तुम्ही माझे अंधभक्त होऊ नये. पुढाऱ्यांवर विसंबू नका. तुम्ही स्वयंप्रज्ञ व्हा. सर्वांनी सहकार्य व पाठिंबा दिला म्हणूनच अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी आम्हाला झगडा करण्यास उत्तेजन मिळाले. माझी चळवळ व माझे कार्य हे फक्त महार समाजापुरतेच आहे असा ज्यांनी गैरसमज करून घेतलेला आहे तो त्यांनी काढून द्यावा व माझ्याशी सहकार्य करावे. राष्ट्रीय वृत्तीची म्हणून मिरविणारी वर्तमानपत्रे मला राष्ट्रघातकी वगैरे शिव्याशाप देतात. त्या पत्रांना खरे राष्ट्रकार्य म्हणजे काय हे समजत नाही. या वर्तमानपत्राच्या प्रचाराला बळी न पडता मला अस्पृश्यांनी भरपूर पाठिंबा दिला. म्हणूनच मला लंडनमध्ये थोडे बहुत कार्य करता आले. तुम्ही तुमची संघटना करा व शिस्तीच्या व हिमतीच्या मार्गाने आपली सर्वांगीण उन्नती करून घ्या. आज हिंदुस्थान देशामध्ये देशद्रोही, देशविघातक, हिंदू धर्मविघातक व हिंदू हिंदू दुफळी पाडणारा असे अत्यंत मोठ्या प्रमाणावर जर कोणास म्हणण्यात येत असेल तर ते मलाच होय. परंतु हे वादळी वातावरण शांत झाल्यानंतर राऊंड टेबल परिषदेच्या कार्याची जर आजचे माझे टीकाकार काळजीपूर्वक छाननी करतील तर त्यांना एक गोष्ट कबूल करावी लागेल, ती ही डॉक्टर आंबेडकर यांनी राष्ट्रासाठी काहीतरी केले आहे. जर ही गोष्ट हल्लीचे दूषित वातावरण बदलल्यानंतरही त्यांनी कबूल केले नाही तर त्यांना मी कवडीचीही किंमत देणार नाही. माझ्या कार्यावर माझ्या दलित समाजाचा विश्वास आहे हीच गोष्ट मी अत्यंत मोठी समजतो. ज्या समाजात माझा जन्म झाला आहे व ज्यांच्यात मी वावरत आहे आणि ज्यांच्यात मी मरणार आहे त्यांच्यासाठीच मी कार्य करीत राहणार आहे. माझ्या टीकाकारांची मला पर्वा नाही. मी देशाचे कार्य करीत नाही असा माझ्यावर आरोप आहे. आज 100 वर्षापूर्वी सुधारक, दुर्धारक, जहाल, मवाळ लोकांचे राष्ट्राच्या नावावर आपल्या जातीच्या लोकांचे पोट भरण्याचे कार्य चालले आहे. त्या लोकांनी माझ्या समाजासाठी काही केले नाही. मग माझ्यापासून त्यांनी राष्ट्रकार्याची अपेक्षा का करावी? मला माझ्या समाजाची सेवा केली पाहिजे. महाड, नाशिक आणि इतर ठिकाणच्या सत्याग्रहावरून माझी अशी खात्री झाली आहे की हिंदू लोकांची अंतःकरणे दगड-विटांच्या भिंतीप्रमाणे निर्जीव आहेत. त्यांना माणसाला माणूस म्हणण्याची, इतरांना बरोबरीची हक्क देण्याची चाड नाही. दगडाच्या भिंतीवर डोके आपटून आपण कपाळमोक्ष केला तर शेवटी रक्तच येणार, परंतु त्या भिंतीच्या ठिकाणची कठोरता नाहीशी होणार नाही. तेव्हा या बाबतीत माझे पूर्णपणे मतपरिवर्तन झाले आहे. आजपर्यंत आपल्याला हिंदूंच्या देवांचे दर्शन झाले नाही म्हणून आपण मेलो नाही, किंवा आजपर्यंत हिंदूंच्या देवळात जाणारी गाढवे, कुत्री, मांजरे वगैरे जनावरे माणसे झाली नाहीत. ते आम्हा शिवून घेत नाहीत तर आम्ही त्यांना शिवून घेणार नाही. या हिंदू धर्माने आपले जितके अकल्याण केले आहे तितके कोणत्या साथीच्या रोगाने सुद्धा केले नाही. मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही या हिंदू धर्माला चिकटून राहा. आज ज्या हिंदू धर्मात आम्ही 2000 वर्ष राहिलो, ज्याची उभारणी केली व ज्याचे रक्षण करण्याकरता आमची संबंध आयुष्य गेली, त्याच हिंदू धर्मात आमची किंमत कवडीमोल आहे. आम्ही जो संग्राम चालविला आहे तो केवळ देवळे खुली व्हावीत म्हणून नव्हे किंवा शेवा साठलेल्या तळ्याचे पाणी पिण्याकरता नव्हे. आम्हाला ब्राह्मणाच्या घरात जावायचे नाही. आम्हाला सहभोजन नको. आम्हाला ब्राह्मणांच्या मुली नकोत. आमच्या समाजात का काही कमी मुली नाहीत म्हणून आम्ही ब्राह्मणांच्या मुलींची अपेक्षा करावी? की आमच्या बायांना संतती होत नाही की त्यांच्या पोटच्या पोरांना इंद्रिय नसतात? तसे काही नाही. तर आजचा आमचा हा लढा फक्त राजकीय सत्तेकरता आहे. माझ्यासारखेला सुद्धा या हिंदू धर्माचा अगदी वीट आलेला आहे. एवढेच नव्हे तर धर्मांतर सुद्धा करावेसे वाटते, परंतु तसे मी का करीत नाही? मी या नरकात का राहतो म्हणाल तर तुम्हा सर्वांना सोडून जावतच नाही. मी कुठेही गेलो तरी मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर जगू शकेन, परंतु मी तुमच्यामध्येच का राहतो याचे कारण मला तुम्हाला सोडून जावत नाही एवढेच आहे. आणि दुसरे, मी जे काम हाती घेतलेले आहे ते मला शेवटास न्यावायचे आहे. मी तुम्हाला इतकेच सांगतो की या धर्माच्या भानगडीत पडू नका.